आज मी अशा एक प्रेमकथेबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये प्रेमाचा भयंकर अंत होतो. लग्नानंतर पती पत्नीचं नातं खुलणार तोच असं काही घडलं की काळामुळे शेवट कुणी धरला. वाचा प्रेम आणि वाचण्याचे मन सुन्न करणारी कहाणी. चंदीगड. एका कुटुंबाने एका मुलीला दत्तक घेतलं. दत्तक घेतलेल्या कुटुंबातील मुलाचंच त्या मुलीवर प्रेम जडलं. दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नात्यामध्ये प्रेमाचा रंग फुलणार तोच नवऱ्याने बेवफाई केली आणि दुसरीसोबत पळून गेला. लग्नानंतर हा तो नात्यातला पहिला विश्वासघात. नवऱ्याने धागा दिल्यानंतर पत्नीचाही पाय घसरला आणि तीही दुसऱ्याच्या प्रेमात पडली. मात्र आता कहाणी बदलली आहे. इथं पतीने लफडं केलेलं चालतं, पण पत्नीचं बाहेर प्रेम आहे ही बाब मात्र फसली नाही. मुलगीही दुसऱ्याच्या प्रेमात पडली, पण ही गोष्ट पतीला अजिबात आवडली नाही आणि इथूनच सुरू झाला भयंकर बदलेची आग. याच आगीत पतीने चक्क पत्नीचा गळा कापला. एका हॉटेलमध्ये झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणी एक प्रेम कथेचा असा शेवट ऐकून पोलीसही आदळून गेले. किशनगंज गावामध्ये एक हॉटेलमध्ये क्रिस्टल नेहानी ही नेपाळची 19 वर्षाची तरुणी राहत होती. 5 महिन्यापूर्वी तिचं आशिष लेहानी याच्यासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर नेपाळहून ती चंदीगडला आले. आशिष हा इंडस्ट्रियल एरियामध्ये नाईट क्लबमध्ये काम करायचा, तर क्रिस्टल स्पामध्ये काम करायची. दोघेही संसारात रमले असताना आशिषच्या आयुष्यामध्ये आणखी एक मुलीची एंट्री झाली. ती आशिषच्या इमारतीमध्ये राहत होती. यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. दोघेही पळून गेले, पण पोलिसांनी पकडल्यामुळे परत आले. परत आल्यानंतर मात्र घरी पाहतो तर काय, क्रिस्टल घर सोडून निघून गेली. आशिषने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर 8 मार्च रोजी ती तिच्या नव्या प्रियकरासोबत फिरताना दिसली. हे पाहून आशिष पुरता संतापला होता. त्याने क्षणाचा विचार न करता थेट क्रिस्टलला गाठलं आणि तू सोबत चालण्यास सांगितलं, पण मला आता तुझ्यासोबत राहायचं नाहीये, असं क्रिस्टलने त्याला स्पष्ट सांगितलं. यानंतर क्रिस्टल आणि तिच्या प्रियकराने आशिषला मारहाण केली. क्रिस्टलला दुसऱ्यासोबत पाहिल्यानंतर त्याने मारहाण करणं हे आशिषच्या जिव्हारी लागलं होतं. तो रागाने तापला होता. त्यामुळे त्याच्या मनात क्रिस्टलला कायमचं संपण्याचा विचार आला. त्याने तिला भेटण्यासाठी हट्ट केला आणि हॉटेलमध्ये बोलवलं. तुझ्यासोबत राहीन, तुला खूप प्रेम करेन, परत सगळं आधीसारखं करू, असंही तो तिला समजत होता. पण क्रिस्टलने मात्र सोबत राहायला स्पष्ट नकार दिला. यामुळे आशिष आणखी संतापला. त्यामुळे त्याने क्रिस्टलला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. 1 दिवसापूर्वी बाजारातून त्याने नवा चाकू विकत घेतला. 10 मार्चला म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा एकदा क्रिस्टलला संपवण्याचा प्रयत्न केला. पण दोघांमध्ये आणखी जोरदार भांडण झाले. त्यामुळे रागात आशिषने चक्क तिचा गळा चिरला. इतकंच नाही तर त्याने तिला घट्ट मिठी मारली. तिला खूप किस केलं. फोनमध्ये तिचे फोटो काढले आणि आंघोळ करून तिथून निघून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनेस दाखल झालं. हॉटेलचे व्यवस्थापक विजयकुमार यांनी जबाब नोंदवल्यानुसार क्रिस्टलला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. हॉटेलच्या मॅनेजरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आशिष आणि क्रिस्टल होळीच्या दिवशी म्हणजे 8 मार्च रोजी हॉटेलमध्ये आले होते. 10 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता आशिष रेल्वे स्टेशनवर आला. नाश्ता करतो असं सांगून तो तिथून निघून गेला. त्यानंतर मात्र खूप वेळ गेल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला, तर आज क्रिस्टल बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिच्या मानेवर जखमांचे खुणाही असल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी याची माहिती तातडीने घटनास्थळ गाठले. आशिष विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा शोध घेत शनिवारी त्याला अटक केली. आशिषला पोलिसांनी खाका दाखवत त्याने आपल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिली. खुनानंतर आपली ओळख लपवण्यासाठी त्याने केस कापले आणि क्लीन शेव केल्याचेही पोलिसांना सांगितले. इतकंच नाही तर तो मोहाली आणि लुधियानालाही गेला होता. शनिवारी आरोपी त्याच्या जुन्या पत्त्यावर जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. तिथूनच त्याला त्याचे पासबुक आणि ATM कार्ड घ्यायचे होते. पण पोलिसांनी आधीच सापळा रचल्यामुळे आशिष पोलिसांच्या तावडीत सापडला आणि क्रिस्टलसोबत केलेल्या सर्व गुन्ह्याचा पाळा त्याने वाचला. धन्यवाद.